मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे। वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होते। जिल्ह्यातील 142 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। संभाजीनगरमध्ये खरीप हंगामातील पिकांचं नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपनीनं 200 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आणि त्यापैकी आतापर्यंत 43 कोटी रुपये 1 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 42°C तापमानाची नोंद झाली आहे। उन्हाचा तडाखा वाढत चाललाय, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। यंदा पहिल्यांदाच एप्रिलमध्ये तापमान 42°वर गेले, त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या। मुलाखतीमध्ये 15 जणांपैकी फक्त 8 जणांनी हजेरी लावली। मात्र यावेळी कोणताही सक्षम उमेदवार मिळाला नसल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। संभाजीनगरचा गेल्या 33 वर्षांपासून अडकलेला विकास आराखड्याचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकारनं विकास आराखड्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे आणि या विकास आराखड्यातून 450 वर आरक्षण वगळलंय। तर हा विकास आराखडा मंजूर झाल्यानं विकासाला गती मिळणार आहे।